स्टुडंट्स, वेलकम टू केमोडायनेमिक्स. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हजच्या फिजिकल प्रॉपर्टीजचा स्टडी केला. या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हज मध्ये जे ऑप्टिकल आयसोमेरिझम असतं त्याचा आपण स्टडी करणार आहोत. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम काय असतं हे स्टडी करण्या अगोदर आपण आयसोमर्स अँड आयसोमेरिझम हे काय असतं ते आपण समजून घेऊ. आता आयसोमर्स काय असतात? द कंपाउंड्स हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट structural arrangement, and due to this different structural arrangement they show different properties. These types of compounds are called as isomers. आता आयसोमर्स असे कंपाउंड्स असतात की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम असतो पण त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल अरेंजमेंट ही वेगवेगळी असते. त्या स्ट्रक्चरल अरेंजमेंट जी डिफरंट असल्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा डिफरंट असतात, म्हणून आपण त्या टाइपच्या कंपाउंड्सला आयसोमर्स असं म्हणत असतो. आणि या आयसोमर वरूनच आपण आयसोमेरिझम ची डेफिनेशन करतो. तर बेसिकली आयसोमेरिझम इज अ फिनॉमिनॉन. हा एक प्रकारचा फिनॉमिनॉन आहे. द फिनॉमिनॉन इन विच मोर दॅन वन कंपाउंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट अँड हेन्स दे हॅव डिफरंट प्रॉपर्टीज. दिस टाइप ऑफ फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज आयसोमेरिझम. आता हे जे आयसोमेरिझम असतं बाळांनो, याचे काही टाइप असतात. आता हे जे आयसोमेरिझम आयसोमर्स याचा स्टडी आपण मागच्या वर्षी 11th स्टँडर्ड मध्ये केलेला आहे, 11वीला. ओके, आणि ते चॅप्टर नंबर 14 या मध्ये आपण तो स्टडी केलेला आहे. आता हे जे आयसोमेरिझम असतं किंवा आयसोमर्स असतात यांना बेसिकली आपण दोन टाइप मध्ये डिवाइड करत असतो. पहिला जो टाइप आहे तो आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. सेकंड जो टाइप आहे तो आहे स्टिरिओ आयसोमेरिझम. आता या स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे टोटल 5 टाइप आपण बघितलेत. 11वीला स्टडी केलेत आपण. हे टाइप 5 टाइप बघितलेत. त्याच्यातला जो पहिला टाइप आहे तो आहे चेन आयसोमेरिझम, दुसरा आहे पोझिशनल आयसोमेरिझम, तिसरा आहे फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, चौथा आहे मेटामेरिझम आणि पाचवा आहे टोटोमेरिझम. आता या सगळ्यांना या व्हिडिओमध्ये मी त्यांना एक्सप्लेन करणार नाहीये कारण आपण त्यांना 11वीला डिटेल मध्ये स्टडी केलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो टाइप आहे त्या दुसऱ्या टाइपचे परत दोन टाइप असतात. पहिला टाइप असतो कॉन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम आणि सेकंड टाइप असतो कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम. आपल्यासाठी हा कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम जो टाइप आहे तो महत्वाचा आहे. आता या कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझमचे सुद्धा दोन टाइप असतात. एक आहे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आणि दुसरा आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता 11वीला आपण हे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम सुद्धा स्टडी केले. याचे पण दोन टाइप असतात. पहिला टाइप असतो सिस आणि दुसरा टाइप असतो ट्रान्स. आता या दोघांचा स्टडी आपण 11वीला केलेला आहे चॅप्टर नंबर 15 हायड्रोकार्बन्स मध्ये. आणि हे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम जनरली ज्या कंपाउंड्स मध्ये मल्टिपल बॉन्ड असतात, कार्बन कार्बन डबल बॉन्ड सारखे, यांच्यामध्ये हे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम जे आहे ते मिळत असतं. मग आपल्या 12वीला सगळ्यात महत्वाचे जे आयसोमेरिझम आहे आता आपण जे स्टडी करणार आहोत हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये ते आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता आपण या ऑप्टिकल आयसोमेरिझमच्या डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. तर चला आता पुढे ते ऑप्टिकल आयसोमेरिझम ज्या मेन टाइपच्या सब टाइप आहे ते आहे स्टिरिओ आयसोमेरिझम. मग आता ऑप्टिकल आयसोमेरिझम समजून घेण्या अगोदर आपण फर्स्ट स्टिरिओ आयसोमेरिझम काय असतं पहिले आपण त्याची डेफिनेशन समजून घेऊ आणि मग नंतर आपण पुढच्या टॉपिकला स्टार्ट करू की जो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आता स्टिरिओ आयसोमेरिझम काय असतं? द कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता याच्यात काय आहे की याच्यामध्ये त्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा सेम असेल आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा सेम आहे. म्हणजे त्या कंपाऊंड मध्ये जेवढे पण ग्रुप त्या कार्बनला अटॅच असतील तेवढे सगळेच्या सगळे ग्रुपची कनेक्टिव्हिटी सारखी असेल. बट दे हॅव डिफरंट इन स्पेशियल अरेंजमेंट. पण त्यांची जी स्पेशल अरेंजमेंट असेल ॲटम्सची ती स्पेशल अरेंजमेंट डिफरंट असेल. मग स्पेशल अरेंजमेंट म्हणजे काय? 3 डायमेन्शनल मध्ये त्या मॉलिक्युलचे जे स्ट्रक्चर असेल त्या स्ट्रक्चर मध्ये जे ॲटम्स कार्बनला अटॅच असतील त्यांची जी अरेंजमेंट असेल त्याला आपण स्पेशल अरेंजमेंट म्हणतो, ती डिफरंट असेल. लक्षात. म्हणून ह्या टाइपच्या कंपाउंड्सला आपण म्हणत असतो स्टिरिओ आयसोमर्स अँड फिनॉमिनॉन इज नोन ॲज स्टिरिओ आयसोमेरिझम. आता पुढे जाऊन या स्टिरिओ आयसोमेरिझमचे दोन टाइप पडतात जे मी तुम्हाला प्रिव्हियसली बोललो होतो. एक कॉन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम आणि दुसरा आहे कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम. ओके, मग त्या आपल्याला ते समजून घेण्यासाठी कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम आपल्याला या चॅप्टर मध्ये महत्वाचे आणि त्या कॉन्फिगरेशनल मधलं सुद्धा ऑप्टिकल आयसोमेरिझम आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग ते ऑप्टिकल आयसोमेरिझम अंडरस्टँड करण्यासाठी ऑप्टिकल आयसोमेरिझम किंवा ऑप्टिकल आयसोमर्स अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला फर्स्ट कायरल कार्बन काय असतो आणि मॉलिक्युलर कायरॅलिटी काय असते
असते ते अंडरस्टँड होणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता आपण कायरल कार्बन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय कायरल कार्बन अँड व्हॉट इज मीन बाय मॉलिक्युलर कायरॅलिटी ते आपण फर्स्ट समजून घेऊ. त्या अगोदर बघा हे जे स्ट्रक्चर आहे, ह्या स्ट्रक्चर मध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, जे मी इथं स्ट्रक्चर काढलेलं आहे, या स्ट्रक्चर मध्ये जे कार्बनच्या चारही व्हॅलन्सी तुम्हाला दिसत आहेत, या कार्बनच्या चारही व्हॅलन्सीज डिफरंट ग्रुपने सॅटिस्फाय केलेले आहेत. डिफरंट ग्रुप, वेगवेगळे ग्रुप्स आहेत. बघा इथं एक हायड्रोजन आहे, दुसरा ब्रोमीन, तिसरा क्लोरीन, चौथा मिथाइल ग्रुप आहे. लक्षात. मग ज्या वेळेस चारही ज्या व्हॅलन्सी असतात कार्बनच्या, त्या डिफरंट ग्रुपने सॅटिस्फाय केलेल्या असतात किंवा कार्बनच्या चारही व्हॅलन्सीजला डिफरंट ग्रुप अटॅच असतात, त्यावेळेस त्या टाइपच्या कार्बनला आपण म्हणतो कायरल कार्बन. लक्षात. मग आता आपण त्याची व्यवस्थित प्रॉपर डेफिनेशन समजून घेऊ काय असणार ते. मग आता प्रॉपर डेफिनेशन काय बघा, टेट्राहेड्रल कार्बन ॲटम इन अ मॉलिक्यूल विच कॅरीज 4 डिफरंट ग्रुप्स और ॲटम. म्हणजे असा टेट्राहेड्रल कार्बन त्या मॉलिक्यूल मधला की ज्या कार्बनला चारही जे ग्रुप अटॅच असतील, त्याच्या चारही व्हॅलन्सीला जे ग्रुप अटॅच असतील किंवा ॲटम्स अटॅच असतील, ते सगळेच्या सगळे ग्रुप्स किंवा ॲटम्स काय असतील बाळांनो, डिफरंट असतील, त्या टाइपच्या कार्बनला आपण म्हणत असतो कायरल कार्बन. किंवा त्याचे दुसरं नाव बघा, इट इज ऑल्सो नोन ऍज असिमेट्रिक कार्बन ॲटम. त्या कायरल कार्बन ॲटमला आपण असिमेट्रिक कार्बन ॲटम असं सुद्धा म्हणत असतो. अँड दॅट डिनोटेड बाय ऍस्टेरिस्क. आणि त्याला आपण ऍस्टेरिक्सने किंवा स्टारने डिनोट करतो. बघा जसं इथं त्याला स्टारने किंवा ऍस्टेरिक्सने डिनोट केलेलं आहे, तसं आपण डिनोट करत असतो. आणि ज्या मॉलिक्यूल मध्ये तो कायरल कार्बन असतो, द मॉलिक्यूल कंटेनिंग कायरल कार्बन ॲटम, दॅट मॉलिक्यूल कॉल्ड ॲज कायरल मॉलिक्यूल और असिमेट्रिक मॉलिक्यूल. पुढे आता बघा त्याच्यामध्ये पुढचे जे मेन टॉपिक आहे तो आहे व्हेन द मॉलिक्यूल कंटेन्स वन और मोर दॅन वन कायरल कार्बन ॲटम. ज्या वेळेस एखाद्या मॉलिक्यूल मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त कायरल कार्बन ॲटम असेल किंवा ॲटम्स असतील, तर त्यावेळेस दॅट मॉलिक्यूल अक्वायर अ स्पेशल टाइप ऑफ प्रॉपर्टी और युनिक टाइप ऑफ प्रॉपर्टी. अँड दॅट स्पेशल टाइप ऑफ प्रॉपर्टी कोणती असते ती स्पेशल टाइप ऑफ प्रॉपर्टी? सच मॉलिक्यूल्स कॅन नॉट बी सुपर इम्पोज परफेक्टली ऑन इट्स मिरर इमेज. म्हणजे काय की तो जो मॉलिक्यूल असतो, त्या मॉलिक्यूलची जर तुम्ही मिरर इमेज ड्रॉ केली, तर तो त्याच्या मिरर इमेजवर परफेक्टली सुपर इम्पोज नसतो. म्हणजे परफेक्टली तो मॅच होत नाही, त्याच्यामध्ये डिफरन्स असतात, फरक असतो. ओरिजिनल जो मॉलिक्यूल आहे वेगळं अरेंजमेंट त्याच्यामध्ये ॲटम्सची असते, आणि त्याच्या मिरर इमेज जो असतो त्याच्यामध्ये त्या मिरर इमेज मध्ये त्या ॲटम्सची अरेंजमेंट जी असते ती वेगवेगळी असते. आणि जर तुम्ही त्यांना एकमेकांवरती असं इम्पोज केलं, मिक्स करण्याचा प्रयत्न केला, तर ते एकमेकांसोबत परफेक्टली सुपर इम्पोज होत नाही. म्हणजे मग आपण असं म्हणू शकतो कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेजेस आर नॉट आयडेंटिकल. त्या एकमेकांसोबत आयडेंटिकल नसतात, त्या डिफरंट असतात. याचं एक्झाम्पल या राईट साइडच्या डायग्राम मध्ये दिलेलं आहे. जर समजा आपण आपले दोन हात घेतले, एक राईट हँड आणि एक लेफ्ट हँड, तर राईट हँड आणि लेफ्ट हँड जे असतात, ज्यावेळेस आपण त्यांना एकमेकांवरती ठेवतो, तर एकमेकांवरती ठेवल्यानंतर ते हात एकमेकांसोबत इम्पोज होत नाही, मिक्स होत नाही. तसं ज्या मॉलिक्युल्स मध्ये कायरल कार्बन असतो किंवा असिमेट्रिक कार्बन असतो, त्यांच्या मिरर इमेजेस ह्या नॉन सुपर इम्पोजेबल असतात, म्हणजे मिक्स होत नाही. जसं हे बघा लेफ्ट साइडला एक डायग्राम दिलेली आहे, एक स्ट्रक्चर दिलेलं आहे, याच्यामध्ये कायरल कार्बन आहे दोघांमध्ये. आता दोघं एकमेकांच्या मिरर इमेजेस आहेत. जर मी एकाला उचलून दुसऱ्यावर ठेवलं तर ते एकमेकांसोबत मिक्स होणार नाही. त्यालाच आपण म्हणतो नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. ते एकमेकांच्या मिरर इमेजेस आहेत, बट दे आर नॉन सुपर इम्पोजेबल. ओके. मग आता हे जे कायरल कार्बन ॲटम्स असतात, त्यांच्या मिरर इमेजेस प्रोड्यूस होतात. या मिरर इमेजेसला आपण म्हणतो स्टिरिओ आयसोमर्स ऑफ इच अदर. लक्षात. हे जे स्टिरिओ आयसोमर्स असतात किंवा हे जे कायरल मॉलिक्युल्स असतात, तर या कायरल मॉलिक्युल जे असतात यांच्या जे मिरर इमेजेस असतात, दे हॅव सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला. या मिरर इमेजेसचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय असतो? सारखा असतो. बट दे हॅव डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट. पण त्यांच्यामध्ये जे पण ग्रुप त्या कायरल कार्बनला अटॅच असतात, 4 ग्रुप, त्यांची जी स्पेशल अरेंजमेंट असते, 3 डायमेन्शन मध्ये अरेंजमेंट असते, त्या कायरल कार्बनच्या सराउंडिंगला ती सगळ्यांमध्ये वेगवेगळी असते. जसं याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये बघा हा जो सीएल ग्रुप आहे, क्लोरीन ॲटम आहे, हा क्लोरीन ॲटम या स्ट्रक्चर मध्ये राईट साइडला आहे, बट मिरर इमेज मध्ये तो लेफ्ट साइडला आहे. म्हणजे त्याची जी स्पेशल अरेंजमेंट झाली, 3 डायमेन्शनल अरेंजमेंट झाली, ती डिफरंट वेगळी आहे. याच्यामुळेच काय होतं, त्या मिरर इमेजेस क्रिएट होतात आणि त्या मिरर इमेजेस एकमेकांसोबत नॉन सुपर इम्पोजेबल असतात. जसं त्यांचं रिलेशन जे आहे लेफ्ट हँड किंवा राईट हँड सारखं असतं. जे पण मॉलिक्यूल कायरल असतात किंवा ज्यांच्यामध्ये कायरल कार्बन असतो, म्हणजे ज्या
ज्या मिरर इमेजेस प्रोड्यूस करतात त्याच टाइपच्या प्रॉपर्टीला, त्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीला आपण म्हणत असतो कायरॅलिटी. आता हे ज्या कंपाऊंड्स मध्ये कायरॅलिटी असते किंवा जे मॉलिक्युल्स कायरल असतात, द मॉलिक्युल्स विच आर कायरल दे आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आता ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय? दे शोज ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर ते काय शो करतात? ऑप्टिकल आयसोमेरिझम शो करतात. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम काय असतं बाळांनो? किंवा कोणाला ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणायचं? द स्टिरिओ आयसोमर्स इन विच द आयसोमर्स हॅव डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स और एटम अराउंड द कायरल कार्बन एटम इज कॉल्ड एज ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम कोणामध्ये असतं? जे कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. मग ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड कोण असतात? ज्यांच्याकडे कायरल कार्बन असतो किंवा ज्यांच्याकडे असिमेट्रिक कार्बन असतो. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी कोणाकोणाला असते? मग ती ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आपण कशी स्टडी करू शकतो ते आपण आता डिटेल मध्ये समजून घेऊ. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला प्लेन पोलराइज लाईट समजून घेणं खूप महत्वाचे आहे. लक्षात. मग प्लेन पोलराइज लाईट काय असते? आता कन्सिडर करा की आपल्याकडे एक ऑर्डिनरी लाईटचा सोर्स आहे आणि त्या ऑर्डिनरी लाईटच्या सोर्सला आपण निकोल्स प्रिझम मधून पास केला. आता निकोल्स प्रिझम हा कशापासून बनलेला असतो? निकोल प्रिझम इज अ क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. ऍक्च्युअल मध्ये हा कॅल्शियम कार्बोनेट जो असतो तो अमॉर्फस असतो, पण त्याचा एक फॉर्म क्रिस्टलाइन असतो. त्याला आपण कॅल्साइट क्रिस्टल असं म्हणत असतो. आता तुम्ही जर बघितलं या ऑर्डिनरी लाईटच्या जेवढ्या पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत त्यांचे ऑल डायरेक्शनला व्हायब्रेशन्स असतात. म्हणजे त्या ऑल डायरेक्शनला त्यांचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज ह्या स्प्रेड झालेल्या असतात. म्हणजे त्या सगळ्या डायरेक्शनला ऑसिलेट होत असतात. पण जसंही आपण त्यांना या निकोल्स प्रिझम मधून पास केलं तर त्यांच्या ऑल डायरेक्शनच्या ज्या वेव्हज असतात त्या पोलराइज होतात, म्हणजे सेपरेट होतात. आणि ज्या डायरेक्शनला हा लाईट आपण पास केलेला आहे त्याला आपण डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन म्हणतो. त्याच्या वेव्हज असतात त्या वेव्हज या डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला परपेंडिक्युलर होऊन जातात. मग ज्या वेळेस ऑर्डिनरी लाईटला आपण निकोल्स प्रिझम मधून पास केलं आणि त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत किंवा त्याचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज ज्या असतात त्या डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला परपेंडिक्युलर होतात आणि एक नवीन टाइपच्या लाईट तिथं क्रिएट होतो. आणि तो लाईट या ऑर्डिनरी लाईटच्या जेवढ्या पण व्हायब्रेशन्स आहेत ज्या ऑल पॉसिबल डायरेक्शनला ऑल प्लेन मध्ये व्हायब्रेट्स होतात त्यांना पोलराइज झाल्यामुळे क्रिएट झालेला आहे. म्हणून आपण त्या लाईटला म्हणतो प्लेन पोलराइज लाईट म्हणजेच पीपीएल. त्याचा शॉर्ट फॉर्म येतो पीपीएल. कारण मग आता या पीपीएल ची आपण प्रॉपर डेफिनेशन समजून घेऊ काय असणार आहे. आता बघा काय प्रॉपर डेफिनेशन आहे. द लाईट हॅव्हिंग ऑसिलेशन्स ओनली इन वन प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट. असा लाईट की ज्याचे ऑसिलेशन्स हे फक्त एकाच प्लेन मध्ये असतात आणि ते डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला परपेंडिक्युलर असतात त्याच लाईटला आपण म्हणत असतो प्लेन पोलराइज लाईट किंवा त्याचा शॉर्ट फॉर्म आपण यूज करतो पीपीएल. मग आता असं कन्सिडर करा की आपल्याकडे असा एक कंपाऊंड आहे की ज्या कंपाऊंड मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त कायरल कार्बन आहेत आणि आपण त्याचे एक सोल्युशन तयार केलं आणि त्या सोल्युशन मधून आपण काय पास केला? पीपीएल पास केला. आता होतं असं की जसंही आपण त्या सोल्युशन मधून पीपीएल पास केला तर तो पीपीएल एकतर क्लॉकवाईज डायरेक्शनला त्याचं रोटेशन होतं किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला तो लाईट रोटेट होतो. मग असे सबस्टन्सेस की जे पीपीएल ला एकतर क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट करतात किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट करतात त्याच सबस्टन्सेसला आपण म्हणतो ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्सेस. ज्या सबस्टन्सेस मध्ये कायरल कार्बन नसेल, समजा आता आपण एक इथेनॉल घेतलं याच्यामध्ये कायरल कार्बन नसतो, जर तुम्ही त्याच्यातनं पीपीएल पास केला किंवा त्या सबस्टन्सच्या सोल्युशन मधून पीपीएल पास केला तर त्याचं रोटेशन होत नाही. रोटेशन का होत नाही? कारण ते कंपाऊंड्स ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहेत, त्यांच्यामध्ये कायरल कार्बन नाही. मग असे कंपाऊंड्स की ज्यांच्यामध्ये कायरल कार्बन असतो ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात आणि त्यांच्यातनं जर आपण पीपीएल पास केला तर तो पीपीएल एकतर क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होतो किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होतो. त्याच सबस्टन्सला आपण म्हणतो ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स आणि त्या सबस्टन्सच्या प्रॉपर्टीला आपण म्हणत असतो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. मग आता आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीची एक प्रॉपर डेफिनेशन समजून घेऊ काय असणार आहे. द प्रॉपर्टी ऑफ कंपाऊंड्स टू रोटेट प्लेन पोलराइज्ड लाईट टू द राईट हँड साइड दॅट इज क्लॉकवाईज डायरेक्शन और लेफ्ट हँड साइड दॅट इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इज कॉल्ड एज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी
और कायरॅलिटी. आता बघा इथे एक सगळ्यात इम्पॉर्टंट नोट इथं दिलेली, द मॉलिक्युल्स विच कॅन रोटेट पीपीएल आर नोन ॲज ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स. एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण, केन शुगर, ग्लुकोज, लॅक्टिक ऍसिड, 2 ब्युटेन, असे बरेचसे एक्झाम्पल जे आहेत हे ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंडचे असतात, कारण यांच्याकडे कायरल कार्बन असतो आणि त्यांच्या सोल्युशन मधून आपण पीपीएल पास केला तर एकतर त्यांचे रोटेशन ते क्लॉकवाईज डायरेक्शनला करतात किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला करतात. आता पुढचं बघा, द मॉलिक्युल्स विच कांट रोटेट पीपीएल आर नोन ॲज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह कंपाऊंड्स. असे कंपाऊंड्स जे पीपीएल ला रोटेट करू शकत नाही त्यांना आपण म्हणत असतो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह कंपाऊंड्स. मग आता आपण इथं म्हटलं की हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड जे असतात ते पीपीएल ला एकतर राईट साइडला रोटेट करतात म्हणजे क्लॉकवाईज, एकतर लेफ्ट साइडला रोटेट करतात म्हणजे अँटी क्लॉकवाईज. मग त्यांच्या डायरेक्शन ऑफ ऑप्टिकल रोटेशन वरून त्यांना आपण दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतो. पहिला असतो डेक्स्ट्रो रोटेटरी आणि दुसरा असतो लिव्हो रोटेटरी. मग हे जे दोन टाइप तयार होतात या दोघं टाइप्सला आपण म्हणतो ऑप्टिकल आयसोमर्स. आज आपण इथं स्टॉप करू. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे काय, ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय आणि एखादे एक्झाम्पल, दोन एक्झाम्पल घेऊन आपण ते डिटेल मध्ये समजून घेऊ.